लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स। फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह। पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजा जवळ, नाशिक। संपर्क 96 89 78 68 17। वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक। महसूल दिनी उत्कृष्ट पोलीस पाटील सन्मान, लोकसेवेची जबाबदारी अधिक वाढली। दीपक खैरे। महसूल दिनानिमित्त तहसील कार्यालय चांदवड व महसूल विभागाच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने समाजसेवेची प्रेरणा अधिक दृढ झाली असून यापुढेही गावाच्या हितासाठी अधिक जबाबदारीने कार्य करत राहणार असल्याची भावना वाहेगाव साळ येथील पोलीस पाटील दीपक खैरे यांनी व्यक्त केली। पुरस्कारानंतर झालेल्या संवादात खैरे म्हणाले की आज सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण गावाचा आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाचा गौरव आहे। पोलीस पाटील म्हणून काम करताना गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधणे आणि प्रत्येक समस्येवर संवेदनशीलतेने उपाय शोधण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे। ते पुढे म्हणाले की सेवा काळात अनेक आव्हानात्मक आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जावे लागले, मात्र ग्रामस्थांचे सहकार्य, महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाचा पाठिंबा यामुळे प्रत्येक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता आली। यापुढेही गावाच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवणे, सामाजिक सलोखा जपणे आणि कायद्याबाबत जनजागृती करणे यावर भर राहील। महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती, युवकांचे सक्षमीकरण आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला। या पुरस्काराचे श्रेय त्यांनी कुटुंबीय, ग्रामस्थ, तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि सहकार्यांना दिले। गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास हीच खरी संपत्ती आहे। हा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा असून समाजहिताला प्राधान्य देत निस्वार्थपणे कार्य करत राहीन असा विश्वास दीपक खैरे यांनी व्यक्त केला। महसूल दिनी मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानानंतर परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध मान्यवरांकडून दीपक खैरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचा आदर्श इतर पोलीस पाटलांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। नमस्कार, मी पोलीस पाटील दीपक खैरे, वाहेगाव साळ, तालुका चांदवड। काल महसूल दिनाच्या निमित्ताने मला चांदवड तालुक्यात उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून पुरस्कार मिळाला, त्याबद्दल खरोखर आनंद झाला। अचानक तहसील विभागातून फोन आला आणि तुम्हाला उत्कृष्ट पाटील पुरस्कार भेटलाय असं कळाल्यानंतर आनंद झाला, कारण गेल्या 10 वर्षापासून मी पोलीस पाटील म्हणून काम करताना गावाच्या कायदा सुव्यवस्था, बांधाच्या शेतीच्या भानगडी, त्यानंतर रस्ते वहिवाट खुले करणे, गावातील अवैध धंदे वगैरे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना गावात कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि माझं गाव शांत कसं राहील आणि सुव्यवस्था कशी टिकेल याचा मी नेहमी प्रयत्न करत होतो। पोलीस पाटील याचा असा प्रश्न निर्माण होतो की दोन्ही बाजूने समन्वय साधण्याची खूप तारेवरची कसरत पोलीस पाटलाला करावी लागते। पोलीस स्टेशन, महसूल विभाग आणि ग्रामस्थ आणि गाव यांच्या दरम्यानचा दुवा साधताना बऱ्याच वेळेला खूप मोठ्या अडचणी उभ्या राहतात। लोकांना असं वाटतं की पाटलांनी सगळं आमच्याच पद्धतीने प्रशासनाला सांभाळून घ्यावं आणि प्रशासनाला असं वाटतं की सगळं हे पोलीस पाटलांनी इत्यंभूत माहिती आम्हाला दिली पाहिजे। त्या दोन्हींचा समन्वय साधताना खरोखर धावपळ होते, परंतु प्रशासनही खूप मदत करतं आणि माझे गावकरी मला खूप मदत करतात आणि त्यामुळे गावकरी माझं ऐकतात। आणि कधी कधी होतं की काहींना वाटतं की याने माझ्या विरुद्ध माहिती दिली किंवा माझ्याविषयी तक्रार केली, पण ते घडतं आणि नंतर त्यांना कळतं की हे पाटलांनी बरोबर केलं होतं। अशा पद्धतीने प्रशासनात आणि आमच्यामध्ये ताळमेळ साधण्याचा मी प्रयत्न करत असतो। माझं गाव शांततापूर्ण, कायदा व्यवस्थेने संपूर्ण आणि माझ्या गावात गोरगरीब, आदिवासी, दलित या घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचा। गावात शेतामध्ये रस्त्यासाठी असलेले वाद सर्वात प्रथम मिटले पाहिजे ह्या मताचा मी आहे। त्यासाठी कोणाची थोडा वाईटपणा घ्यायची वेळ आली, कोणाच्या पाया पडायची वेळ आली तरी गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता झाला पाहिजे। गावातली मुलं व्यसनाधीन झाले नाही पाहिजे आणि गावामध्ये सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा
उपलब्ध माझ्यातर्फे कसे करता येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गावातील महिला हा आज गावाचा कणा मानला जातो. कारण आज महिला जर सक्षम झाल्या आणि महिला जर सुशिक्षित झाल्या तर गावाची भरभराट व्हायला वेळ लागणार नाही. गावामध्ये महिलांसाठी त्यांची उंची वाढवणे, कौटुंबिक हिंसाचारापासून त्यांना संरक्षण देणे आणि त्यांना सुशिक्षित बनवून आपल्या मुलांसाठी गावासाठी त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान देणे, यासाठी मला जे करता येईल ते मी करणार आहे. पोलीस पाटलाची जबाबदारी पार पाडताना कुटुंब आणि समाज, गाव यांच्यामध्ये दुवा साधताना खरोखरच ही सुद्धा तारेवरची कसरत होती. कारण तुटपुंजा मानधनावर काम करताना पूर्ण वेळ गावासाठी देणं, समाजासाठी देणं आणि कुटुंबासाठी, मुलं शिकत आहेत त्यांच्यासाठी वेळ देणं, याच्यामध्ये खूप धावपळ होत होती, तारंबळ होत होती. परंतु जेव्हा माझ्या कुटुंबाला कळालं की गावासाठी समाजसेवेचं काम आणि चांगल्या गोष्टी त्यामध्ये मोठा सहभाग आहे, माझ्या आईवडिलांचा, भावाचा, भावजायांचा, सगळ्यांचा सहभाग आहे, की त्यांनी सांगितलं की तुम्ही समाजकार्य करताय, समाजासाठी करा. आणि समाजाने सुद्धा खूप महत्वाचं माझं ऐकलं, गावाने माझं ऐकलं. माझी तंटामुक्ती समिती असेल, माझे तंटामुक्ती समितीचे सर्व सदस्य असतील, ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य असतील, सोसायटीचे सर्व असतील आणि माझी मित्रमंडळी, या सगळ्यांनी मिळून आणि समाजातील महत्वाचे घटक आहेत त्या सर्वांनी मिळून गावामध्ये कायदा सुव्यवस्थेसाठी मला मदत केली आणि कुटुंब आणि समाजामध्ये मला समन्वय साधता आला. सर्वच पोलीस पाटील आपल्या मनापासून काम करत असतात, परंतु प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. परंतु जे सर्व पोलीस पाटील आहेत त्यांना मी असेच आवाहन करेल की आपण जे काम आताही करत आहात ते अशाच जोमाने करावं आणि काही गोष्टींचा जर त्रास होत असला तरी तो सहन करून आणि समाजासाठी आपल्याला काम करायचंय या हेतूने आपण काम करत राहायचं, गावासाठी आपण काम करतोय या हेतूने काम करत राहायचं. आणि माझी तरुण मंडळींना नेहमी विनंती राहील की व्यसनाधीनता, हे मोबाईलचं व्यसन किंवा इतर सगळे अवैध काही धंदे वगैरे चालतात त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या करिअरकडे लक्ष देऊन आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन करून गावासाठी, जिल्ह्यासाठी, देशासाठी आपलं योगदान कसं राहील यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. काल महसूल दिनानिमित्त आमचे वाहेगाव साळचे पोलीस पाटील दीपक भाऊ खैरे यांना जे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पाटलांच्या बद्दल सांगणं झालं तर पाटलांना जे पुरस्कार जे सन्मानित करण्यात आलं काल, तर ते योग्यच आहे. कारण पाटलांचं काम जे आहे गावामध्ये, म्हणजे 99% आम्ही पोलीस स्टेशनला एक पण वाद जाऊ देत नाही. जेवढं गाव स्तरावर मिटवता येईल तेवढे वाद आम्ही गाव स्तरावर मिटवतो. पाटील म्हणजे सर्वात जास्त वादाच्या जिथं वाद होईल किंवा होणार आहे तिथं पाटील हजर राहतात. ए भाऊ असं नका करू, तसं नका करू. आणि त्यांना या निमित्ताने म्हणजे त्यांच्या कामाची एक चांगली पावती म्हणून जे महसूल विभागाने असेल, पोलीस स्टेशनने असेल, जे त्यांचा सन्मान केला त्याबद्दल खरंच आम्ही गाववाले पण शासनाचे आणि महसूल विभागाचे आम्ही खरंच आभारी आहोत की आम्हाला योग्य कामाची पावती आमच्या गावासाठी मिळाली. आणि हे आमच्या गावाचा एक मोठा मान राहिला. आमच्या गावाच्या मानामध्ये अजून एक नवीन आम्हाला मान मिळाला त्याबद्दल आणि भाऊंचे मी भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.